real power. खरं सामर्थ्य, It does not prove itself by destroying other people's lives. खरं सामर्थ्य दुसऱ्या लोकांच्या जीवनाचा नाश करून आपला पॉइंट सिद्ध करत नाही की आय एम ग्रेट. It proves itself by sparing those people. तर त्या लोकांना वाचून की मैंने इसको छोड़ दिया, त्यातून ते स्वतःला सिद्ध करतात की मी महान आहे. Amen. सूड घेणं आपल्या हातात नाहीये. And so Peter says पेत्र म्हणाला in 1 Peter 3:9, पहिलं पेत्र 3:9, do not repay evil with evil or insult with insult. वाईटाची परतफेड वाईटाने करू नका, अपमानाची परतफेड अपमानाने करू नका. You know, the Bible says, बायबल म्हणतं if your enemy is hungry, feed him. तुझा शत्रू भुकेला जर तुला दिसला तर त्याला खाऊ घाल. If he is thirsty, give him to drink. शत्रूला ताण लागलेली दिसली तर त्याला पाणी पाज. And if you do that, आणि असं जर तुम्ही केलं, you turn your biggest threat into your biggest supporter. सगळ्यात मोठी दहशत जो तुला घालत आहे तोच तुझा सगळ्यात मोठा सपोर्टर होईल. Because we live in a culture का आपण अशा संस्कृतीत जगतो where if someone chooses the wrong side, की जिथे समजा एखाद्याने चुकीची बाजू निवडली we want them to be gone out of our life तर आपली forever. अशी इच्छा होते की ह्यांना माझ्या आयुष्यातनं कायमचं काढून टाक, त्यांनी चुकीच्या माणसाला साथ दिली, माझ्यासारखा बरोबर माणूस त्यांना दिसत नाही. See, आपलं हे असं असतं. canceling people is easy. लोकांना रद्द करणं सोपं आहे बेटा. Restoring people takes a golden heart. लोकांना पुनर्वसित करायला परत काय लागतं? स्वच्छ घर नाही, गोल्डन हार्ट, Yeah. सोनेरी हृदय लागतं. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले bless those who curse you. जे तुला शाप देतात ना त्यांना तू आशीर्वाद दे, Pray for those who mistreat you. आणि जे तुला गैररीतीनं वापरतात त्यांना तू प्रार्थना कर, त्यांच्यासाठी तू प्रार्थना कर. He will do the best for you. देव तुझ्यासाठी चांगलं तेच करणार. Don't pull down anybody. कुणालाही खाली खेचू नकोस. Even for your right thing. जरी तुझं बरोबर असलं तरी सुद्धा Don't claim your rights. तू तुझे हक्क मागायला जाऊ नको की मेरा हक है, बाजू को रख तेरा हक. He knows what is your right and त्याला what is माहिती your आहे wrong. तुझं काय आणि तुझं काय नाही, तुझा हक्क काय आणि तुझा काय नाही, त्याला माहिती आहे. Place it in his hand. सगळं त्याच्या हातात सोड, He will put you on the throne. तो तुला सिंहासनावर बसवेल.